नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी धनादेशाचे प्रकार, धनादेशाचे रेखांकन, त्यानंतर धनादेशाचे पृष्ठांकन. आज आपण या ठिकाणी बँक ड्राफ्ट किंवा आपण बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतो, मराठीत त्याला अधिकर्ष असं म्हणतात किंवा धनाकर्ष पण म्हणतात. तर या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट जे आपण म्हणतो, बऱ्याच वेळेला आपलं प्रसिद्ध कुठला शब्द आहे तो डिमांड ड्राफ्ट. हे पैसे देण्यासाठी अतिशय उत्तम असे आणि सुरक्षित ही पद्धत आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जर पैसे पाठवायचे असेल तर या ड्राफ्ट सारखी या ठिकाणी बँक ड्राफ्ट सारखी सुविधा या ठिकाणी नाही. कारण ह्याच्यामध्ये आपण आता बँकेमध्ये जाऊन आपण पैसे भरून, कारण कोर बँकिंग सिस्टीम झाल्यामुळं आपण या ठिकाणी एका शाखेत आपण बँकेत पैसे भरले तर दुसऱ्या शाखेमध्ये आपल्याला या ठिकाणी पैसे मिळू शकतात. पण त्याच्यावर पण या ठिकाणी मर्यादा आहेत. 50,000च्या वरील तुम्हाला या ठिकाणी ते पैसे घेता येत नाही. परंतु बँक ड्राफ्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काही लाखांमध्ये या ठिकाणी आपण पैसे पाठवू शकतो. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण या ठिकाणी येऊ शकत नाही आणि ही सुरक्षित हा उपाय आहे. जर समजा तुम्हाला या ठिकाणी कोल्हापूरहून दिल्लीला पैसे पाठवायचे आहेत तर आपण या ठिकाणी तशा पद्धतीने या बँक ड्राफ्टच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाठवू शकतो. अतिशय या ठिकाणी चांगली सुविधा या ठिकाणी दिलेली आहे बँकेनं. यासाठी बँक काही थोड्या प्रमाणात या ठिकाणी कमिशन आकारते, पण ते अगदीच जुजबी या ठिकाणी असते. आणि यासाठी तुम्हाला बँकेमध्ये तुमचं खातं असायलाच पाहिजे अशी काही अडचण नसते. म्हणजे कुठल्याही बँकेत जाऊन तुम्ही या ठिकाणी बँक ड्राफ्ट काढू शकताय आणि संबंधित व्यक्तीला तुम्ही पैसे पाठवू शकताय. त्यामुळे ही अतिशय सोपी या ठिकाणी सुविधा जी आहे ती आहे. तर व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे बँक ड्राफ्टची. तर बँक ड्राफ्ट म्हणजे ग्राहकाच्या विनंतीनुसार बँकेच्या एका शाखेने दुसऱ्या शाखेला पैसे देण्याविषयी केलेली आज्ञा किंवा आदेश म्हणजेच बँक ड्राफ्ट. बँकचा धनादेश आणि बँक ड्राफ्ट, हा बँक ड्राफ्ट हा धनादेशासारखाच असतो. याच्यामध्ये सुद्धा पैसे देण्याविषयी आदेश केलेला असतो किंवा आज्ञा केलेली असते. जसं धनादेश म्हणजे या ठिकाणी खातेदाराने बँकेवरती आदेश केलेला असतो पैसे देण्याविषयीचा. याच्यामध्ये बँकेची एक शाखा दुसऱ्या शाखेला पैसे देण्याविषयी आदेश देत असते. म्हणून व्याख्या काय म्हटलेलं आहे की या ठिकाणी ग्राहकाच्या विनंतीनुसार बँकेच्या एका शाखेने दुसऱ्या शाखेला ड्राफ्टमध्ये ज्याचं नाव आहे त्याला पैसे देण्याविषयी या ठिकाणी केलेली आज्ञा किंवा आदेश म्हणजे या ठिकाणी बँक ड्राफ्ट. आता हा बँक ड्राफ्ट जो आहे, हा बँक ड्राफ्ट मिळवायचा कसा, याची प्रोसिजर काय. तुम्ही तुमच्या ज्या व्यक्तीला पैसे देणार आहोत त्या व्यक्तीला विचारून, म्हणजे तिथं कुठल्या बँकेची शाखा उपलब्ध आहे ती विचारून आपण या ठिकाणी त्या बँकेमध्ये जाऊन बँक ड्राफ्ट मिळण्याविषयी या ठिकाणी बँकेला विनंती करून तिथली या ठिकाणी बँक ड्राफ्ट मिळण्यासाठी जी स्लिप भरावी लागते ती स्लिप भरून, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नोटांचा तपशील जसा आपण भरणं आपली स्लिप असते तशाच पद्धतीने या ठिकाणी ती स्लिप दिली जाते. त्याच्यामध्ये आपण तिची तारीख, ज्याला पैसे पाठवायचे आहे त्याचं नाव, त्याच्यानंतर त्याचा अकाउंट नंबर, त्याचबरोबर अंकीय अक्षर रक्कम, पैसे कोण पाठवणार त्याची या ठिकाणी सही, त्याचबरोबर ज्या बँकेला पण या ठिकाणी बँक ती घालत असते, ज्या बँकेला पैसे पाठवायचे त्या बँकेचा कोड नंबर जो असतो ती बँक स्वतः घालत असते. आणि कमिशन जे आहे ती कमिशन विचारून, संबंधित अधिकाऱ्याला विचारून आपण या ठिकाणी कमिशन किती वाजता ती कमिशन रक्कम आणि जी पाठवायची रक्कम ही आपण भरू शकतो. त्याच्यामध्ये नोटांचा तपशील जो आहे तुमच्याकडे 2,000, 500,
200, 100, 50 ज्या काही नोटा असतील त्या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये उल्लेख करावा लागतो आणि ती सही करून आपण एक अधिकाऱ्याकडे देऊ शकतो. ती दिल्यानंतर ती तपासून कनिष्ठ अधिकारी असतो, बघतो या ठिकाणी तुम्ही भरलेली स्लिप जी बरोबर आहे किंवा नाही. त्यानंतर ती स्लिप आणि पैसे आपण या ठिकाणी कॅशियरकडे जाऊन भरायचे आहेत. कॅशियरकडे पैसे भरल्यानंतर तुम्हाला एक 10 मिनिटं थांबा म्हणून रिक्वेस्ट केली जाते. तुम्ही 10 मिनिटं थांबायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ती DD तुम्हाला देतात किंवा डिमांड ड्राफ्ट तयार करून दिला जातो. आता हा डिमांड ड्राफ्टचा असतो तसा तो सेमच या ठिकाणी चेक सारखाच असतो. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जसं मी चेक दाखवला तसा चेकच्या नमुन्यासारखाच तो डिमांड ड्राफ्ट पण असतो. पण या ठिकाणी फरक एवढाच असतो की त्याच्यावरती त्या धनादेशावरती आपण खात्यावर सही करत असतो, त्या डिमांड ड्राफ्टवरती मात्र या संबंधित अधिकारीच असतो सही करत असतो. आणि त्याच्यामध्ये ज्याला पैसे पाठवायचे त्याचं नाव असतं, ज्या शाखेला पाठवायचं त्या शाखेचं नाव आणि पत्ता, त्याचबरोबर कोड नंबर, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये लिहिली जाते. त्यात एक फरक असतो चेकच्या आणि याच्यामध्ये की उजव्या बाजूला आता ही मेळ चेक आणि आहेच, हा जो चेक आहे त्याच्या पद्धतीने डिमांड ड्राफ्ट केला जातो. इथं मात्र या ठिकाणी वरून खाली उतरत्या क्रमाने अंक लिहिले असतात, म्हणजे 9 पासून 1 पर्यंत असे या ठिकाणी उतरत्या क्रमाने या ठिकाणी अंक लिहिले असतात. ज्यावेळेला तुमची जशी रक्कम असेल तशा पद्धतीने या ठिकाणी त्या अंकावरती पंच केलं जातं. तो जो डिमांड ड्राफ्ट आहे त्याला पंच केला जातो. म्हणजे या ठिकाणी 9 लाखापर्यंत रक्कम जर असेल तर वरच्या 9 लाखाला या ठिकाणी पंच केलं जातं. 8 लाखाच्यात रक्कम असेल तर 8ला पंच केलं जातं. 6 लाखाच्या पासून असेल तर 6वर पंच केलं जातं. अशा पद्धतीने या ठिकाणी पंच केले जातात. कारण अंक जे असतात हे तुम्हाला मी दाखवतो इथं, याच्यामध्ये या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी हे जे काही दिलेलं आहे हे 9 पासून खाली 1 पर्यंत अशा पद्धतीने या ठिकाणी आकडे दिलेले असतात. जेवढी रक्कम ज्या रकमेच्या आत रक्कम आहे तिथं या ठिकाणी पंच केलं जातं. 5 लाखाची खाली रक्कम असेल तर या ठिकाणी 5 वरती या ठिकाणी समजा 4,50,000 तुमची रक्कम असेल तर 5ला या ठिकाणी पंच केलं जातं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पंच करून तुम्हाला तो डिमांड दिला जातो. आता हा डिमांड ड्राफ्ट तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही पोस्टामार्फत तो ड्राफ्ट या ठिकाणी लकोट्यात घालून ज्याला तुम्ही पैसे पाडणार त्या व्यक्तीचं वरती नाव लिहून त्याचा पत्ता लिहून आपलाही पत्ता लिहून या ठिकाणी तो पोस्टात तुम्ही तो लकोटा टाकल्यानंतर पोस्टात टाकताना त्याला तिकीट लावावं लागतं. ते तिकीट म्हणजे वजन करून या ठिकाणी तिकीट लावून पाठवल्यानंतर ज्याला तो हे मिळतो ड्राफ्ट मिळतो त्या व्यक्ती काय करते, ती त्याला पोचल्यानंतर त्या बँकेमध्ये जर त्याचं खातं असेल तर तिथं जाऊन तो जसा आपण चेक भरतो तसा पद्धतीने ड्राफ्ट भरावा लागतो आणि मग तो ड्राफ्ट तुमच्या खात्यात त्या व्यक्तीच्या खात्यात जमा होतो आणि नंतर मग त्याला या ठिकाणी पैसे खात्यावरून काढावे लागतात. जर समजा तुम्ही दुसरी कुठे जर गेलात, दुसरी त्या ठिकाणी तुमचं समज ज्या बँकेकडे तो ज्या बँकेचं डिमांड ड्राफ्ट तुमचं खातं नसेल तर या ठिकाणी दुसऱ्या बँकेत जरी असेल तर तुमच्या खातं दुसऱ्या बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला डिमांड ड्राफ्ट पटलं असेल आणि तुमचं खातं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल तर तसंच चेक भरतात तसंच या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट तुम्ही ज्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जाऊन भरला तर ती बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडियाला या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाला या ठिकाणी आदेश देऊन म्हणजे त्यांच्याकडून पैसे वसूल करून तुमच्या खात्यावरती जमा करू शकते. अशा पद्धतीने डिमांड ड्राफ्टची या ठिकाणी कार्यवाही या ठिकाणी आहे किंवा पद्धत आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे की फरक म्हणजे धनादेश आणि बँक ड्राफ्ट याच्यामध्ये काय फरक आहे ते फरक तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. जसं व्याख्येमध्ये सांगितले तशाच पद्धतीने किंवा जी वैशिष्ट्य सांगितलेली आहे धनादेशाची त्यानुसार आपण या ठिकाणी बँक ड्राफ्ट आणि या ठिकाणी धनादेशातला फरक या ठिकाणी करू शकतो. खातेदारांनी धनादेशातलं मी तुम्हाला सांगतोय वाचतो. खातेदारांनी विशिष्ट रक्कम देण्याविषयी बँकेस दिलेली लेखी आज्ञा म्हणजे या ठिकाणी धनादेश म्हटलेला आहे आणि बँक ड्राफ्ट म्हणजे ग्राहकाच्या विनंतीनुसार बँकेच्या एका शाखेने दुसऱ्या शाखेस रक्कम देण्याविषयी दिलेला आदेश म्हणजेच बँक ड्राफ्ट. दुसरा फरकाचा मुद्दा आहे खातेदारांनी आपल्या बँकेवर काढलेला असतो त्यावर खातेदाराची सही असते. जो धनादेश आहे तो धनादेश खातेदारांनी या ठिकाणी काय केलेला असतोय आपल्या बँकेवर काढलेला असतो त्याच्यावरती खातेदाराची सही असते. याच्यामध्ये मात्र बँक ड्राफ्ट जो आहे तो एका बँकेने आपल्या दुसऱ्या शाखेवर काढलेला असतो आणि त्याच्यावरती अधिकृत अधिकाऱ्याची सही असते. जो कोण वरिष्ठ अधिकारी असतील किंवा ज्याला काही अधिकार असतील दिलेले असतील त्या अधिकाऱ्याची त्याच्यावरती सही असते. तिसरा फरक आहे की धनादेशा खातेदाराचा बँकेला आदेश असतो आणि खात्यासाठी खाते तुमचे त्या बँकेत असणं गरजेचं आहे.
याच्यामध्ये डिमांड ड्राफ्टमध्ये किंवा बँक ड्राफ्टमध्ये मात्र बँकेला आदेश असतो आणि खातेदाराची खाते त्या ठिकाणी आवश्यक नसते. कुठल्याही बँकेमध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी ड्राफ्ट काढू शकताय. धनादेश ज्याची बँकेत खाते अशी व्यक्ती पैसे काढण्यासाठी किंवा आपले देणे देण्यासाठी या ठिकाणी धनादेश काढत असते. बँक ड्राफ्ट मात्र या ठिकाणी बँक ड्राफ्ट काढण्यासाठी बँकेत खाते असण्याची गरज नसते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी पैसे पाठवण्याची एक सुरक्षित सोय या ठिकाणी असते. 5वा फरक जो आहे, धनादेश परगावचा असल्यास म्हणजे दुसऱ्या गावचा या ठिकाणी जर धनादेश असेल तर धनादेश जमा करण्यासाठी बँक या ठिकाणी कमिशन आकारते. तर कमिशनची रक्कम बँक ड्राफ्ट काढताना मात्र या ठिकाणी कमिशनची रक्कम बँक ड्राफ्ट काढताना अगोदरच या ठिकाणी त्या ग्राहकाकडून घेतलेली असते. त्यामुळे वसूल करायचा प्रश्नच नाही. त्यानंतर धनादेश अनाधित होण्याची शक्यता जास्त असते, कारण या ठिकाणी बऱ्याच वेळा सही जुळण्याची किंवा या ठिकाणी खात्यावर पैसे शिल्लक नसण्याची शक्यता असते. त्यामुळे तो अनादर होऊ शकतो. पण या ठिकाणी बँक ड्राफ्ट जो आहे तो अनादर होण्याची शक्यता नसते, कारण ऑलरेडी आपण पैसे भरून घेतले असतात. त्यामुळे या ठिकाणी बँक ड्राफ्ट हा ठिकाणी अनादर होण्याची शक्यता फारच कमी असते. त्यानंतर पैसे बँकेतून बँक खात्यात पैसे भरण्याची कार्यपद्धती. आता या ठिकाणी बँकेत खात्यावर पैसे कशी भरायचे, बऱ्याच वेळा या ठिकाणी आपण बँकेत जात नाही तो पण आपल्याला किंवा बँकेत आपण पैसे भरत नाही तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी पैसे कसे भरायचे असतात हे माहीत नसतं. जरी आपण अलीकडच्या काळामध्ये अलीकडच्या मुलांना बऱ्याच वेळेला हे माहिती असतं की बँकेत कसे पैसे भरायचे किंवा बऱ्याच वेळा म्हणजे ज्याचं या ठिकाणी पैशाची बँकेशी व्यवहार होत असतात अशा मुलांना माहिती असतं. पण अजूनही या ठिकाणी बऱ्याच मुलांना बँकेमध्ये पैसे कशी भरायचे याच्याबद्दलची कल्पना नसते. कारण आपण या ठिकाणी म्हणून मुलं घाबरतात की बँकेत जायचं आहे आणि आता पैसे कसे भरायचे यावर मुलं घाबरत असतात. पण आपण धाडस करून जोपर्यंत बँकेत जात नाही आणि पैसे भरत नाही तोपर्यंत आपण किंवा एखाद्या तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर जर आपण या ठिकाणी बँकेत गेलो पैसे कशी भरायची आपण माहिती करून घेतली तर होऊ शकते. पण तेवढी आपल्याला जिज्ञासा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तिथंपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि माहिती करून घेणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पैसे भरत असताना तुम्ही बँकेत गेल्यानंतर तर भरणा स्लिप असते किंवा बँक जेव्हा तुम्ही खातं उघडता त्यावेळेला तुम्हाला ही भरणा स्लिप या ठिकाणी एक बुक दिलं जातं. जरी समजा तुम्हाला बुक जर नाही दिलं तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या काउंटरवरती भरणा स्लिप या ठिकाणी ठेवलेल्या असतात. त्यातली एखादी स्लिप घ्यायची आहे. ती घेतल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं आहे की सविस्तर ती वाचायचं आहे की या ठिकाणी नेमकं त्याच्यात कुठली माहिती आपण भरायची आहे ती वाचायची आहे. बऱ्याच वेळेला म्हणजे सर्वसाधारण सगळ्याच बँकेमध्ये नमुना सारखाच असतो, फक्त या ठिकाणी मांडणी या ठिकाणी मात्र वेगवेगळी असू शकते. तर गेल्यानंतर त्या स्लिप घेतल्यानंतर पहिल्यांदा आपण काय करतो, तारीख लिहितो. ज्या तारखेला आपण पैसे भरायचे ती या ठिकाणी त्या भरणा पावतीच्या वरील उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये दिनांक असते ती दिनांक भरतो. त्याच्यानंतर खाते क्रमांक भरतो. खाते क्रमांक म्हटल्यानंतर मग या ठिकाणी आपण आपलं नाव लिहित असतो. आपलं नाव लिहिल्यानंतर त्याच्यानंतर आपण काय करतो की नोटा जशा पद्धतीने आपल्याकडे आहे तशा पद्धतीने त्या तपशिलामध्ये लिहित असतो. उदाहरण या ठिकाणी 2000, कारण तो एक कॉलम असा आखलेला असतात नोटांचे नंबर लिहून. नंबर म्हणण्यापेक्षा नोटांचा जो काय हे आहे रक्कम आहे त्यानुसार या ठिकाणी लिहिले असतात. म्हणजे समजा एक 2000ची नोट आहे तर 2000 गुणिले पुढे लिहिले असते. त्यानंतर 500 गुणिले पुढे लिहिलं असते. 200 गुणिले पुढे म्हणजे या ठिकाणी समजा तुमच्याकडे 2000च्या 5 नोटा आहेत तर 2000 गुणिले 5 पुढे या ठिकाणी कॉलम केलेलं असते. एकूण रक्कम त्या ठिकाणी 10,000 तुम्ही लिहायचे. तसं या ठिकाणी 200 रुपये 500 रुपये नोट आहे. 500 रुपये तुमच्याकडे परत 10 नोट आहे तर 500 गुणिले 10 म्हणजे 5000 रुपये होतात. ते एकूण कॉलममध्ये आपण ते 10 लिहायचे. त्यानंतर 200च्या नोटा आहेत. 200च्या तुमच्याकडे या ठिकाणी 10 नोट आहे तर 200 गुणिले 10 बरोबर 2000 लिहायचे आहे. 100च्या तुमच्याकडे 10 नोट आहेत किंवा 20 नोट आहेत. 100 गुणिले 20 म्हणजे 2000 रुपये होतात. आणि 50च्या नोटा काय आहेत तर समजा 50च्या तुमच्याकडे 10 आहेत तर 50 गुणिले 10 बरोबर 500 रुपये अशी लिहिल्यानंतर मग सगळ्यांची बेरीज आपण करायची आहे. 10,000 5,000 2,000 असं जे आहे त्याची एकूण बेरीज मग एकूण कॉलममध्ये खाली लिहायची आहे. आणि ती रक्कम जी आहे ती अक्षरीपणे या ठिकाणी लिहायची. हे लिहिल्यानंतर आता एक स्थळ परत आणि मूळ परत त्याला त्याच्यामध्ये ओलं पाडलेला एक मध्ये भाग असतो. डाव्या बाजू छोटा भाग असतो ना, सेम उजव्या बाजूला मूळ प्रतीवरची जसं आपण लिहिलेलं आहे
तशीच माहिती पुन्हा ह्या स्थळ प्रतुपरून लिहायची असते. त्याच्यावर पण या ठिकाणी दिनांक, तुमचा खाते नंबर, अंक आणि अक्षर रक्कम, त्यानंतर या ठिकाणी खाली कॉलम असतात, त्याच्यामध्ये चेकनं पैसे भरलाय का कॅश पैसे भरला त्याच्याबद्दलची माहिती असते. आणि त्याच्या खाली बँक अधिकारी सही असते. ती सही करून मग तुम्हाला ते शिक्का मारून या ठिकाणी पैसे जमा करून घेतात. मूळ परत आपल्याला ठेवतात, स्थळ परत असते तुम्हाला या ठिकाणी दिली असते तुमच्या माहिती करता. तर अशा पद्धतीने या ठिकाणी बँकेत आपण पैसे भरू शकतो. त्यानंतर पैसे काढण्यासाठी सुद्धा या ठिकाणी काही प्रकार आहेत. पैसे काढण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पैसे काढण्याची स्लिप असते, त्यानंतर धनादेश असतात. तर स्लिप जी आहे ती धनादेश जसा असतो तशीच या ठिकाणी ती स्लिप पण असते. फक्त स्लिपचं काय होतं प्रकार, तुम्ही बँकेच्या खातेदाराला स्वतःला त्या ठिकाणी बँकेत जावं लागतं आणि त्या स्लिपद्वारे पैसे काढायला लागतात. माहिती सेमच असते. तसं या ठिकाणी दिनांक आहे, नाव असतं, त्यानंतर अक्षर रक्कम, अंकी रक्कम, खाते क्रमांक आणि त्या खातेदाराची सही पुढं आणि पाठीमागं अशा पद्धतीने या ठिकाणी ती स्लिप भरल्यानंतर तुमचं पासबुक आणि ती स्लिप या ठिकाणी तुम्ही त्या कॅशियरकडे किंवा संबंधित एका अकाउंटंटकडे तुम्ही दिलात तर तुमच्या खात्यावर तेवढी रक्कम कमी करून तो चेक जो आहे तो किंवा स्लिप जी आहे ती कॅशियरकडे वर केली जाते आणि कॅशियर तुमचं नाव पुकारून तुम्हाला पैसे या ठिकाणी देत असतो. ही जी स्लिप जी आहे ती स्लिपचा फक्त तोटा काय, तर खातेदाराला स्वतः या ठिकाणी बँकेत जावं लागतं. धनादेशाचं मग तसं नाही आहे. धनादेशामध्ये पण तीच माहिती असते, पण या ठिकाणी खातेदाराला जर समजा कामातून वेळ मिळाला नसेल तर ते दुसऱ्या व्यक्तीला या ठिकाणी पाठवून ते पैसे काढू शकतो. त्याच्यामध्ये मात्र त्याची धनादेशावर सही असावी लागते. माहिती सेमच असते, दिनांक असतो, खाते नंबर असतो, व्यक्तीचं नाव असतं, अक्षरी आणि अंकी रक्कम असते आणि या ठिकाणी खाली सही करायला पाठीमागे पण सही करायची असते. माहिती सेमच असते. फक्त या ठिकाणी स्लिपपेक्षा धनादेशाचा फायदा काय की खातेदाराला स्वतःला बँकेत जायची गरज नसते. हा या ठिकाणी धनादेशाद्वारे पैसे काढण्याचा फायदा आहे. तिसरा म्हणजे या ठिकाणी एटीएमद्वारे पैसे काढतो. आता ही तर अलीकडच्या काळामध्ये फार मोठी या ठिकाणी फायद्याची गोष्ट आहे की दिवसातल्या कुठल्याही वेळेला तुम्ही एटीएमवर जाऊन पैसे काढू शकताय. बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या कामातून बँकेच्या वेळेमध्ये आपण जाऊ शकत नाही बँकेमध्ये, त्यामुळे आपल्याला पैशाची अडचण निर्माण होऊ शकते. पण एटीएमच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी तुम्हाला कधीही तुम्ही त्या एटीएम मशीनवर जाऊन पैसे काढू शकताय. याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला बँक एटीएम कार्ड तुमच्या विनंतीनुसार तुम्ही विनंती बँकेला करावी लागते आणि ती विनंती केल्यानंतर बँक तुम्हाला या ठिकाणी एटीएम कार्ड देते. एटीएम कार्ड बरोबर तुम्हाला या ठिकाणी एक पासवर्ड दिला जातो आणि पासवर्ड अगदीच गुप्त या ठिकाणी ठेवावा लागतो. ज्या वेळेला तुम्ही पैसे काढणार आहे त्या वेळेला तुम्ही त्या मशीनमध्ये या ठिकाणी कार्ड घातल्यानंतर ज्या सूचना स्क्रीनवरती येतात त्या सूचनेप्रमाणे तुम्ही या ठिकाणी माहिती भरत जायची आहे. तुम्हाला जेवढी रक्कम पाहिजे तेवढी रक्कम तुम्ही त्या ठिकाणी टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोड्या वेळामध्ये या ठिकाणी मशीनमध्ये पैसे येतात. आता ही फारच सुविधा चांगली आहे. आता ह्याचा तोटा जो आहे, तोटा म्हणजे काय की हे कार्ड जे आहे ते दुसऱ्याला तुम्ही देऊ शकत नाही. की दुसऱ्याला तुम्ही जर दिला आणि त्याला जर तुमचा पासवर्ड जर माहीत झाला तर त्या ठिकाणी तुमचं कार्ड काही वेळेला चोरून नेऊन या ठिकाणी तुमच्या खात्यावरचे पैसे काढू शकतात. त्यामुळे हा एक धोका या ठिकाणी जर सोडला तर खूपच या ठिकाणी ही आहे. पण अलीकडच्या काळामध्ये एटीएमद्वारे आपल्याला बरेच पैसे काढता येत होते, पण आता या ठिकाणी बँकेनं तुम्हाला 40,000 पर्यंत या ठिकाणी दिवसाला पैसे काढण्याची मुभा दिलेली आहे. त्याचबरोबर 10,000 किंवा 10,000 पेक्षा जास्त रक्कम जर तुम्हाला काढायची असेल तर अलीकडच्या याच्यामध्ये तुम्हाला 10,000 रुपये तुम्ही स्क्रीनवरती तुम्ही टाकलेत की लगेच तुम्हाला या ठिकाणी OTP पाठवलेला असतो. तो OTP आल्यानंतर तुम्ही मोबाईलमध्ये तुमच्या OTP येतो, तो OTP लगेच तुम्ही त्या ठिकाणी भरायचा आहे स्क्रीनवरती आणि OTP मॅच झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळतात, अन्यथा मिळत नाहीत. आणि ही एक सुरक्षितता म्हणून बँकेने केलेली आहे की बऱ्याच वेळेला फ्रॉड होण्याची शक्यता असते, परस्पर पैसे काढण्याची शक्यता असते. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही 10,000च्या वरती रक्कम काढताय, 10,000 किंवा 10,000 रक्कम काढता त्यावेळेला तुम्हाला OTP हा 100% तुमच्या मोबाईलवर येत असतो आणि तो OTP या ठिकाणी त्या स्क्रीनवर तुम्ही भरल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळत नाहीत. 10,000च्या आतमध्ये रक्कम तुम्ही काढाल तुम्हाला या ठिकाणी OTPची काही गरज नसते. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पैसे काढण्याची पद्धत आहे.
पुढचा भाग जो आहे तो पुढे आपण या ठिकाणी बघणार आहोत नंतर. धन्यवाद.